पुणे मीडिया से बातचीत के दौरान अन्न और औषधि प्रशासन कमिश्नर तुकाराम मुंडे ने सेफ फूड एंड सेफ ड्रग्स अभियान को लेकर अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि इस अभियान के जरिए महाराष्ट्र के लिए काम करना है और जनता को सुरक्षित एवं गुणवत्तापूर्ण भोजन उपलब्ध कराना ही सबसे महत्वपूर्ण है। वहीं बिना जरूरी लाइसेंस के कारोबार करने वाले प्रतिष्ठानों पर 10 लाख रुपए तक का जुर्माना लगाया जाएगा। साथ ही मुंडे ने बताया कि पिछले 24 घंटे में राज्य भर से 500 शिकायतें मिली है, जिनमें सबसे ज्यादा शिकायतें पुणे जिले से सामने आई हैं। मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर यांच्या वतीनं फूड समिट, सेफ्टी समिट इथं ऑर्गनाईज केलं होतं। स्पेसिफिकली पुण्यातले आणि अराउंड आणि अक्रॉस महाराष्ट्रातले या सेक्टरमधले काम करणारे एंटरप्रेन्योर्स, उद्योजक इथं आले होते। उद्देश हा होता की एफडीएचं व्हिजन काय आहे, आमच्या अपेक्षा काय आहेत आणि त्यांच्या अपेक्षा एफडीए कडनं काय आहेत याच्याबद्दलचं इंटरॅक्शन होतं। एफडीएच्या अपेक्षा मी सांगितल्या आणि त्यांच्याही अपेक्षा मी ऐकून घेतल्या। बेसिक थीम जो आपण ठरवलेला आहे, शासनाने ठरवलेला आहे की सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ ह्युमन फॉर महाराष्ट्र या दृष्टिकोनातून काम करायचं आहे। रेग्युलेटर आणि उद्योजक ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि आपलं काम हे सिटीजन्ससाठी, कंझ्युमरसाठी सेफ फूड, स्टँडर्ड फूड, एफिशियंट ऑफ मेडिसिन्स, सेफ्टी मेडिसिन हे प्रोव्हाइड करणं आहे, त्या दृष्टीनं काम करणं आहे। आणि म्हणून हे जे 3 महत्वाचे स्टेक होल्डर्स आहेत, सिटीजन्स, इंडस्ट्री आणि रेग्युलेटर, हे कॉन्ट्राडिक्टरी नाही, तर एकाच इकोसिस्टमचे भाग आहेत। ह्या अप्रोचने काम करणं अपेक्षित आहे। हा मेसेज मी दिला, त्याला चांगलं रिसेप्शन आलं। त्यांच्यामधले जे कंप्लायन्सेस अपेक्षित आहेत ते करायला तयार आहेत आणि आपला जो ड्राईव्ह आहे, फूड सेफ्टीच्या बाबतीत असेल किंवा ड्रगच्या बाबतीतला असेल, तो ॲज पर स्टँडर्ड्स, ॲज पर रूल्स चालेल। कंप्लायन्सेस त्यांनी करायचे आहेत आणि कंप्लायन्सेस होतात की नाही हे रेग्युलेटरी बघायचे, त्या पद्धतीची कारवाई आपली चालू आहे। हे करत असताना त्यांनी काही ऑटोमेशनच्या बाबतीतले काही इश्यू त्यांचे, जसं USFDA मध्ये होतं अलर्ट्स येतात, तर त्याच्यातल्या काही सिस्टम आपण ऑलरेडी चालू केलेल्या आहेत। जसं की रिकॉल ऑर्डर जर तुम्ही माझ्या वेबसाईटवर बघितल्या मेडिसिनच्या बाबतीतल्या, तर ज्यावेळेस रिकॉल ऑर्डर ते माझ्या वेबसाईटवर आता अवेलेबल असतील, त्यांचे सेकेट आणि ते तुम्हाला अवेलेबल भेटेल। इथून पुढे फूडच्या सुद्धा काही रिकॉल ऑर्डर जे असतील त्या माझ्या वेबसाईटवर अवेलेबल असतील। हे सगळं करत असताना पहिली स्टेप आपण ऑटोमेशनच्या बाबतीत किंवा डिजिटायझेशनच्या बाबतीत एफडीए मध्ये जी घेतलेली आहे, तर आपण ग्रीव्हन्स पोर्टल ऑलरेडी लॉन्च केलं आहे 2 दिवसापूर्वी। त्याच्यामध्ये complaints.mahafda.in या पोर्टलवरती आपण त्याचा आपले ग्रीव्हन्सेस नोंदवण्यासाठी उपयोग करू शकता। ते मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे। त्या पोर्टलवरती आपण ग्रीव्हन्स नोंदवल्यानंतर ती ऑटोमॅटिकली जॉईंट कमिशनर ऑफ द रिजन पर्यंत जाते। त्यांनी ती बघायची विदिन 24 आवर्समध्ये आणि ती कन्सर्न एखाद्या ऑफिसरला असाइन करायची आणि त्यांनी त्या वेळेत जो विहित वेळ दिला त्याच्यामध्ये रिझॉल्व्ह करून त्याच्यावरती उत्तर त्या कंप्लेनवरती पोर्टलवरती द्यायचं। ही सगळी कंप्लेन कुठे आहे, काय उत्तर देतं, कुणाकडे असाइन आहे, ग्रीव्हन्स किंवा कंप्लेन करणाऱ्या व्यक्तीला ट्रॅकिंग करता येते, त्यांनी ती करायची। वेळेत जर ते टॅकल केलं नाही तर ते ऑटोमॅटिकली वरिष्ठ अधिकाऱ्याकडे एस्केलेट होते आणि ज्या अधिकाऱ्याने ती वेळेत केली नाही त्याला ऑटोमॅटिकली नोटीस पण जाते। म्हणजे बिल्ट इन अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी ह्या दोन्ही गोष्टी आपण त्याच्यात केलेल्या आहेत। त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे। विदिन 24 आवर्स ऑलमोस्ट त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 10 लाख लोकांनी त्याच्यावरती व्हिजिट केलेले, व्हिजिट आम्हाला पाहायला भेटल्या।